गुड मॉर्निंग अनुराधा. आय होप चहा तयार आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आयलस अनुराधा, याला म्हणतात लेखकाचं नशीब. अरे आणि 4 घटका हसावं म्हणून मी माझ्या विनोदी नाटकाचं पुस्तक ह्याला वाचायला दिलं. हा रडतोय. रडत नाहीये, हसता हसता डोळ्यात पाणी आलं ते पुस्तक. काय रे, एवढं काय लिहिलंय मी? सांगायचं झालं तर अख्खं नाटक वाचून दाखवायला लागेल. तुला नुसती झलक सांगतो. लग्नाचा 40वा वाढदिवस आहे. नवरा बायको बसलेत. नवरा बायकोला म्हणतो, अगं तुला आठवतंय की आपल्या लग्नाच्या वेळेला तुझ्या वडिलांचा किती विरोध होता आपल्या लग्नाला? एकदा तर मला चिडून म्हणाले की माझ्या मुलीकडे डोळे वर करून बघितलेस तर तुला तुरुंगात पाठवीन, जन्मठेपेची शिक्षा भोगायला लावीन. त्यावेळेला जर त्यांचं ऐकलं असतं तर आज 18 वर्षाची जन्मठेप भोगून मोकळा नसतो का झालो मी. अन्या, हे तू स्वतःच्या अनुभवावरनं नाही ना लिहिलंयस? अगं माझे कशाला, कित्येकांचे आहेत. चला, म्हणजे एका परीने मी पुण्यवान आणि नशीबवान आहे म्हणायची. कारण मी जन्मठेपेची शिक्षा काही भोगली नाही ना, कधी कुणाला भोगायला लावली. तरी काय, सध्या आपलं जीवन असतं यातनामय. परत त्या नाट्यगृहात जाऊन आणखीन यातना बघायला नको. त्यापेक्षा 4 घटका हसा आणि पुढच्या 4 घटका चांगल्या घालवा. ऍब्सोल्युटली करेक्ट. अरे त्याच हेतूने मी हे नाटक लिहिलेलं आहे. तर सुरुवात चांगली झाली. सगळ्यात आधी मी तुला वाचायला दिलं, तू हसलास. आता तू हसलास नाही, बाकी सगळं हसणारच. चहा. थँक्यू. हो, विनीचं लग्न अगदी थाटामाटात झालं नाही? ती कामत मंडळी बरीच बडी दिसतात. खरंच आपल्या विनीला खूप छान स्थळ मिळालंय. नुसती बडी नाही ग, ती कामत मंडळी मला खूप साधी पण वाटली, सरळ वाटली खूप. नाही काय की खरी श्रीमंत लोक असतात ना, ती अशीच असतात. बाबा, बरं झालं तुम्ही काल लग्नाला आलात. आजीला किती बरं वाटलं. म्हणजे काय, मला पहिल्यापासूनच मुलीपेक्षा जावई फारच कौतुकाचे आहेत. तिला आनंद होणारच. हो, पण माझे मम्मी पप्पा आलेच नाहीत. मी मम्माला फोन करून विचारलं तर म्हणाली त्यांना निमंत्रणच नव्हतं. मी बघते. हॅलो प्रीती, आपलं काम कुठपर्यंत आलं? डॅडी, हो ना, विनीचं लग्न खूप थाटामाटात पार पडलं. हो, विधी पण अगदी व्यवस्थित पार पडले. अच्छा, म्हणजे तुझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे, तू एकटी नाहीयेस. हो ना, म्हणूनच जरा उशीर झाला यायला. डॅडी, मी तुम्हाला नंतर फोन करते. ओके, बाय. बाय. डॅडींचा फोन होता, लग्नाबद्दल विचारत होते. प्रीती, तुझी पुढची स्टेप काय? नाही म्हणजे तू पुढे काय करायचं ठरवलंयस? नाही, अजून काही ठरवलं नाही. मग ठरव.
आशिषशी बोलून घे आणि काहीतरी काम करतो, अशी घरात बसून राहू नकोस. तुला कम्प्युटरची खूप छान माहिती आहे ना? हो. तर त्या संदर्भातच कुठला तरी कोर्स. मुक्ता लवकर रुमाल दे, उशीर होतोय मला. थँक्स. सागर, आज संध्याकाळी थोडं लवकर येशील? आपण फिरायला जाऊया. जैसा आप कहें. मी दुपारी फोन करतो तुला. ओके? हॅलो, हा बोलतेय. हो, येते मी. हॅलो हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? मुक्ता, कोणाचा फोन होता? सांग ना, कोणाचा फोन होता? सागर, त्याचा फोन होता. मला म्हणाला ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी भेटायला ये. तू थांब, मी येतो तुझ्या बरोबर. मुक्ता, आय मीन इट. आज मी सोडणार नाही त्याला. नाही, तू ये, पण प्लीज असं काही करू नकोस, नाहीतर आमचा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद पडेल. म्हणजे काय? हसतेस काय तू? सागर, चेहरा व तुझा. अरे, आपला कॉन्ट्रॅक्टर राजेशचा फोन होता. आम्ही ना त्याला एक छोटीशी शेड बांधायला सांगितलेली एक्सपेरिमेंटल बेसिसवरती. ती रेडी झालीये हे सांगायला फोन केलेला त्याने. काय मुक्ता, मी किती घाबरलो. गंमत केली ना तुझी. काय गंमत? मला बघायचं होतं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. एनिवेज, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि मुक्ता, तू हसतेस ना तेव्हा मला खूप आवडतेस. नेहमी अशीच हसत राहा. मी दुपारी फोन करतो तुला. बाय. बाय. ही बातमी ज्योतीला सांगायला हवी. कशाला तसदी घेतलीत मासाहेब? निरोप पाठवला असतं तर मी स्वतः आलो असतो. ते काय आम्हाला माहिती नाहीये का? नाही, पण झालं ते एक अर्थी बरंच झालं. त्यानिमित्ताने तुमचे पाय आमच्या ऑफिसला लागले. दीक्षित,
आज आम्ही स्वतः इथे आलो आहोत याचं कारण आम्हाला तुमच्याशी जे काही बोलायचं आहे ते अगदी कॉन्फिडेन्शियल आहे. यातली एकही गोष्ट कुणाच्याही कानावर जाता कामा नये. बोला माझं, तुम्हाला हवा असलेला एकांत इथे आहे. अगदी मनमोकळेपणे बोला. दीक्षित, तुम्हाला माहितीच आहे गेले काही महिने आमच्या घरात आणि आमच्या कंपनीमध्ये जे काही चाललंय त्याने आम्ही अत्यंत डिस्टर्ब आहोत. खूप विचार करून मगच आम्ही या निर्णयाप्रत आलेले आहोत. दीक्षित, आम्हाला आमचं विल बदलायचंय. दीक्षित, आम्हाला आमचं विल बदलायचंय. तुम्ही सांगा ना काय काय चेंजेस करायचे. नाही, काही ठराविक असं नाही, संपूर्ण विलच चेंज करायचंय. म्हणजे मासाहेब. दीक्षित, तुम्हाला माहिती आहे कितीतरी वर्ष आज तुम्ही आमचं काम पाहत आलात. सरदेसाईंची वडलोपार्जित इस्टेट काही फारशी नव्हती आणि जी काही आहे ती आत्ताच्या सगळ्या वारसदारांमध्ये सारखी विभागायला पाहिजे. येस मासाहेब. पद्माकर आणि दिवाकर यांच्या वडिलांच्या मनामध्ये खूप काही कल्पना होत्या. खूप मोठाली प्रोजेक्ट्स करायची होती त्यांना, पण ते अचानक गेले आणि सगळ्या कल्पना, सगळी प्रोजेक्ट्स फक्त कागदावरच राहिली. हो, हे सगळं माझ्या डोळ्या देखतच झालं, मला माहिती. त्यावेळी डगमगून चालणार नव्हतं दीक्षित. आम्ही आमचं स्त्रीधन विकलं आणि भांडवल उभं केलं. जोडीला गोवर्धन सारखी निष्ठावान माणसं मिळत गेली. अमृत डेअरीची स्थापना केली. खूप खूप कष्ट केले आणि त्याची फळं आज दिसत आहेत. हो मासाहेब, ओगीस का बिझनेस वर्ल्डमध्ये तुमचं आज नाव आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे. आमच्या म्हणण्याचा तो अर्थ नाही आहे. आमच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की ही जी काही कमाई आहे ती आमची स्वकष्टाची आहे. त्याच्यामुळे ती कुणाला द्यायची हे आम्ही ठरवू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? यू आर ॲब्सोल्युटली अँड लिगली राईट मासाहेब. मग असं करायचं की अमृत डेअरीपासून झालेलं जे जे उत्पन्न आहे, अगदी अगदी आमचं राहतं घर सुद्धा, यातून दिवाकराला वगळायचं. पण मासाहेब, ऐकून तर घ्या दीक्षित. अहो, आई आहोत आम्ही त्यांच्या. त्यांना आयुष्यभर काहीही कमी पडणार नाही याची व्यवस्था केली आम्ही. तेव्हा आम्ही जसं सांगू तसंच होईल. करा. ठीक. मासाहेब, ठीक आहे, मी आता कामाला लागतो. पण दिवाकरला तुमच्या संपत्तीतनं आणि अमृतमधनं बेदखल करायचा तुमचा निर्णय फायनल आहे ना? हो, पण याची वाच्यता कुठेही होता कामा नये. येऊ आम्ही.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डोकं दुखत नाहीये ना आता? नाही नाही, आय एम फाईन. मला सांग, तुला झोप लागली का? नाही काय, जागा नवीन आहे, घर नवीन आहे, त्यामुळे. नाही, आधी बराच वेळ नाही लागली झोप, मग लागली. अच्छा. म्हणूनच मग उठायला उशीर झाला मला. मधुरा वहिनी आणि दादा काही बोलले का? चेष्टा करत होते. का? नाही नाही, इट्स ऑल राईट. तू मनावर नको घेऊस, तुलाही सवय होईल त्याची. त्या दोघांना ना सवयच आहे, निमित्त शोधत असतात. अरे हा, माझ्या घरी आज आपल्याला जेवायला जायचंय, लक्षात आहे ना? आहे, लक्षात आहे माझ्या. कधी निघूया? निघूया ना थोड्या वेळात. एक मिनिट. विनी, दिस इज फॉर यू. काय आहे? उघडून तर बघ. वाव, सो नाईस. पण हे कशा करता? सहजच. फॉर अ न्यू बिगिनिंग. थँक्यू. खरं सांगू का, या सगळ्यापेक्षा नवरा बायकोत असलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांचा विश्वास हा जास्त महत्वाचा आहे. आणि हे जर का नसेल ना, तर मग त्या नात्याला काही अर्थच उरत नाही. मलाही असंच वाटतं की आपल्यामधलंही नातं असंच असायला हवं. प्रामाणिक, ट्रान्सपरंट. आणि त्याकरता आपण एकमेकांचं मित्र असणं हे जास्त गरजेचं आहे. सो लेट्स बी फ्रेंड्स. मी आलेच.